बडबोल्या संजय राऊतांना युवा सेनेचा दणका। हिम्मत असेल तर पत्रकार परिषद घेऊन पुरावे द्या। पुरावे दिल्यास आम्ही राजकारण सोडू, नाहीतर तुम्ही सोडा। युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल आणि अमेय घोले यांचं संजय राऊतांना जाहीर आव्हान। रोज सकाळी मीडिया समोर वायफळ बडबड करणाऱ्या संजय राऊतांना युवा सेनेनं चांगलाच दणका दिलाय। नुकतंच राऊतांनी युवा सेना सरचिटणीस अमेय घोले आणि राहुल कनाल यांच्यावर खिचडी घोटाळ्याचे आरोप केले। मुळात या खिचडी घोटाळ्याची चौकशी सुरू झाल्यापासून संजय राऊत आणि ठाकरे पितापुत्रांचे अनेक निकटवर्तीय यात सापडून आले। या चौकशीचा फास आपल्या गळ्यापर्यंत पोहोचतोय हे दिसताच संजय राऊतांनी नेहमीच्या सवयीप्रमाणे हायतोबा करायला सुरुवात केली। मात्र हे करत असताना एकही पुरावा राऊतांना सादर करता आला नाही। मुळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून राहुल कनाल आणि अमेय घोले हे जवळपास 1 वर्ष उद्धव ठाकरे गटातच होते, तेव्हा त्यांच्यावर कुठलीही चौकशी नव्हती, किंबहुना त्यांचं नाव देखील घोटाळ्यात आलं नव्हतं। मात्र त्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारत खऱ्या शिवसेनेत प्रवेश करताच राऊतांनी आगपाकड करायला सुरुवात केली। जर राहुल कनाल किंवा अमेय वाघ यांनी घोटाळे केले होते तर कोविड काळात काम केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी त्यांचा सत्कार का केला? त्यांची वाहीवाही करणारे लेख सामन्यात का छापून आले? राहुल कनालवर इन्कम टॅक्सची रेड झाली तेव्हा विधानसभेत राहुल कनाल साफ आहेत असं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी का केलं? याची उत्तरं आजवर संजय राऊतांनी दिलेली नाही। राऊतांना वायफळ बडबड करण्याची आणि हवेत आरोप करण्याची फारच खोड आहे आणि हीच खोड मोडायला आपण एकत्र पत्रकार परिषद घेऊ आणि पुरावे देऊ। जर एक जरी पुरावा आमच्या विरोधात निघाला तर आम्ही राजकारण सोडू, नाहीतर तुम्ही सोडा, असं जाहीर आव्हानच राहुल कनाल आणि अमेय घोले यांनी राऊतांना दिलंय। त्यामुळे नेहमीच म्याव म्याव करणारे संजय राऊत आव्हान स्वीकारतायत की शेपूट घालून पळून जातायत हे पाहणं आता औचित्याचं ठरणार आहे।